शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा सुनावणी पार पडेल। कालच्या सुनावणीमध्ये ठाकरेंकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। बंडखोर शिवसेना आमदारांना अपात्र केलंच पाहिजे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। हे विलिनीकरण नाही, स्पष्ट फूटच आहे असंही सिब्बल यांनी म्हटलं। पक्षाच्या रचनेमध्ये विधिमंडळ पक्षापेक्षा संघटना मोठी असल्याचं सिब्बल यांनी मत मांडलं। तर आमदारांचं सुरत आणि गुवाहाटीला जाणं हा पूर्व नियोजित घटनाक्रम असल्याचाही दावा सिब्बलांनी केला। मुख्य नेता हे पद शिवसेनेच्या पक्ष घटनेतच नसल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, सविस्तर तपशील देतील। शिवाजी, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण सध्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे। यामध्ये इलेक्शन कमिशनने त्यांच्या अधिकाराच्या बाहेर जात काही निर्णय घेतलेले आहेत का, त्याचबरोबर साधी केलेली केसमध्ये जे 3 ट्रिपल टेस्ट देण्यात आलेले आहे, एखाद्या पक्षामध्ये जर फूट पडली तर त्यावरती पक्ष कोणाचा हा निर्णय देताना अगोदर ती तपासली जाते, त्यानंतर पक्षाचं जे ऑर्गनायझेशन आहे ते तपासलं जातं। तिसरा टप्पा असतो की लेजिस्लेटिव्ह असेंब्ली। तर या सगळ्या याच्यामध्ये 3 टप्प्यावरती इलेक्शन कमिशनने तिसऱ्या टप्प्यावरती विचार केला आहे। ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, त्याचबरोबर पक्षाचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि 2018 ला उद्धव ठाकरे यांची जी नियुक्ती करण्यात आली होती ती योग्य कशी आहे, जर ती योग्य नव्हती तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 2014 आणि 2019 ला लढलेल्या निवडणुका, त्यांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वात निवडून आलेले हे लोकप्रतिनिधी योग्य कसे, असे प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगांचा पॅरा 15 नुसार हा अधिकारच नाहीये की पक्षाची घटना ही लोकशाही पद्धतीने आहे की नाही हे ठरवणं, असा युक्तिवाद काल कपिल सिब्बल यांनी केला होता। त्याच्यानंतर आज ते पुढचा युक्तिवाद पुन्हा पूर्ण करतील। 2 वाजता आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होईल। कपिल सिब्बल यांच्या नंतर अभिषेक मनू सिंघवी हे ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करतील। त्यानंतर कदाचित उद्या सलग या संदर्भात सुनावणी सुरू राहिली तर शिंदे गटाच्या वतीने नीरज किशन कौल, महेश जेठमलानी, हरीश साळवे हे युक्तिवाद करू शकतात। सध्या आता ही सुनावणी अंतिम टप्प्यात आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।